विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे 4 एप्रिलला म्हणजे काल जे हॉल तिकीट डाउनलोड केलं, तर ते सध्या आता काही एक कामाचं नाहीये. कारण का? तर सीईटी सेलने आज पुन्हा म्हणजे 5 एप्रिलला नवीन हॉल तिकीट रिलीज केलंय आणि त्या हॉल तिकीटमध्ये बरेचसे चेंजेस झालेत. आता ते चेंजेस काय आहेत? तर डेट्सच्या रिलेटेड चेंजेस आहेत, की तुमची एक्झामची जी तारीख होती, तर ती चेंज झाली आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांची शिफ्ट देखील चेंज झाली आहे. आता काय-काय चेंजेस झालेत किंवा सेंटर वगैरे चेंज झालंय का नाही, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. ते विथ प्रूफ्स तुम्हाला मी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट्स पण दाखवणार आहे आणि त्याचसोबत नवीन हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचंय हे सुद्धा सांगणार आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं मला व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय अशाच लेटेस्ट आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्टींसाठी आपलं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल हे सुरुवात कशी झाली की तुमच्या तुम्ही WhatsAppमध्ये हा मेसेज तुम्ही पाहिला असेल सीईटी सेल कडनं हा मेसेज तुम्हाला पाठवण्यात आलाय किंवा मेलवर सुद्धा आला असेल. काय तर तुमचं नाव वगैरे इथं आहे. प्लीज री-डाउनलोड हॉल तिकीट फॉर एम-एच-टी सी-ई-टी पी-सी-एम फर्स्ट अटेम्प्ट 2026 आणि इथं तुम्हाला फॉर्मची लिंक इथं तुम्हाला वेबसाईटची लिंक दिली आहे. काइंडली इग्नोर युअर प्रिव्हियस हॉल तिकीट म्हणजे काल जे आपण हॉल तिकीट डाउनलोड केलंय, तर ते आता तुम्हाला इग्नोर करायचं सांगितलंय. बरं, हॉल तिकीट आता आपलं कालचं इग्नोर करायचं सांगितलंय. पण नक्की चेंजेस काय झालेत? की हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं? तर सीईटी सेलच्या वेबसाईटवर डाउनलोड करायचं. कसं जायचं? मी तुम्हाला दाखवतो. तत्पूर्वी मी आता दाखवतो की चेंजेस झालेत नक्की काय? तर फर्स्ट ऑफ ऑल मी इथं काही 2 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट्स घेतलेत. हे जुनं हॉल तिकीट आहे. हे नवीन हॉल तिकीट आहे आणि हे दुसऱ्या विद्यार्थ्याचं जुनं हॉल तिकीट आहे आणि हे नवीन हॉल तिकीट आहे. तर हे प्रोव्हिजनल हॉल तिकीट आहे हां. फायनल हॉल तिकीट आपलं 7 तारखेला येणारच आहे. आता चेंजेस काय झालंय आपण आता इथं पाहूया. या विद्यार्थ्याचं हे हॉल तिकीट आहे आणि जुन्या हॉल तिकीटमध्ये जर तुम्ही पाहिलं, म्हणजे काल जे आपण डाउनलोड केलं 4 तारखेला, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं, तर समजा डेट ऑफ एक्झामिनेशन काय आहे? 12/4/2026 आणि त्याच्यानंतर जर नवीन हॉल तिकीटमध्ये जर पाहिलं, आता पहा स्टुडंट तोच आहे, हॉल तिकीट पण तेच आहे. ओके. चेंजेस काय झालाय? तर डेट ऑफ एक्झामिनेशन ही 13/4/2026 ला झाली, म्हणजे 1 दिवस पुढे गेली एक्झाम. त्याच्यानंतर शिफ्ट वगैरेमध्ये कुठं चेंज झालाय का? तर शिफ्ट वगैरेमध्ये कुठं चेंज झाला नाहीये. मॉर्निंगची जी शिफ्ट होती, तर ती मॉर्निंगलाच आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टुडंटचं जर आपण पाहिलं, तर या स्टुडंटचं तुम्ही जर पाहिलं, ओके. डेट ऑफ एक्झामिनेशन 12/4/2026 म्हणजे दोघांची एकाच दिवशी परीक्षा होती. पण या विद्यार्थ्याची कशी, की आफ्टरनूनच्या शिफ्टची परीक्षा होती एक्झाम. ओके. 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. त्याचबरोबर आता नवीन हॉल तिकीट जर याचं पाहिलं आपण, प्रोव्हिजनल हॉल तिकीट बरं का. नवीन हॉल तिकीट जर आपण याचं पाहिलं, तर तीच डेट ऑफ एक्झामिनेशन जी आहे, तर ती 13/4/2026 झाली आहे. त्याचबरोबर शिफ्टमध्ये काही चेंज झालं नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती चेंज झाली नाही, ती म्हणजे काय? तर ती आहे तुमचं इथं व्हेन्यू, डिस्ट्रिक्ट आणि तुमचा जो तालुका होता, तर तो आहे तसा आहे. प्रूफ सकट तुम्हाला दाखवतो. आता या विद्यार्थ्याचं तुम्ही पहा. ओके. या विद्यार्थ्याचं जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी पहा. डिस्ट्रिक्ट होता सातारा आणि त्याच्यानंतर तालुका होता फलटण. त्याच्यानंतर नवीन हॉल तिकीटमध्ये जर पाहिलं, नवीन हॉल तिकीटमध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट हे सातारा आणि तालुका आहे फलटण. त्याच्यानंतरनं या सेकंड स्टुडंटचं आपण पाहूया. या सेकंड स्टुडंटचं आपण जर पाहायला गेलो, तर डिस्ट्रिक्ट आहे कोल्हापूर आणि तालुका आहे करवीर तालुका. त्याच्यानंतर जर नवीन हॉल तिकीटमध्ये जर आपण पाहायला गेलं, तर सेम डिस्ट्रिक्ट आहे कोल्हापूर आणि तालुका आहे करवीर. म्हणजे या पद्धतीने तुमचे चेंजेस झालेत. म्हणजे चेंज काय झालंय? तर फक्त एक्झामची डेट चेंज झाली आहे. मग आता ती डेट पुढेही जाऊ शकते, मागेही येऊ शकते. कशा पद्धतीने चेंज होऊ शकते हे तुमच्यावर डिपेंड आहे. बरोबर. त्याचबरोबर तुमचा टाईम हा चेंज झालेला नाहीये. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? की तुमचा व्हेन्यू जो आहे एक्झामचा तो चेंज झाला नाही. म्हणजे समजलं तुम्हाला हॉल तिकीट या पद्धतीने तुमचं आलंय, तुम्हाला ते डाउनलोड करायचंय. पण बऱ्याचशा मित्रांना काय होतंय डाउनलोड करताना डिफिकल्टीज येतात. मग त्यांच्यासाठी सांगतो, की कुठून डाउनलोड करायचं हॉल तिकीट. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करा, Chrome ब्राउझरवरती जा. आता या ठिकाणी पहा, मी Chrome ब्राउझर ओपन करतोय. Chrome ब्राउझरवर गेल्याच्या नंतरनं किंवा कोणताही तुमच्याकडे ब्राउझर असेल तरी चालतंय. इथं तुम्हाला सर्च करायचंय महा-सी-ई-टी. महा-सी-ई-टी सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट असेल, तर ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. तर ती वेबसाईट इथं ओपन होते. बरोबर? आपण वेट करूया थोडासा. ती वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतरनं काय, तर ते इथं तुम्हाला सी-ई-टी हा ऑप्शन दिसेल. 26-27 हा ऑप्शन दिसेल आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला इथं तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी एंटर करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमचा जो पासवर्ड आहे, तो एंटर करायचा आहे. जर तुम्हाला समजा पासवर्ड वगैरे माहिती नसेल, तर इथं रिसेट पासवर्ड हा ऑप्शन दिलाय. तर या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. इथं तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतरनं तुमचं होम पेज ओपन होईल. त्या होम पेजमध्ये काय असेल, की तुम्ही थोडंसं जर स्क्रॉल डाउन केलं, तर ॲडमिट कार्ड
ॲडमिट कार्ड एंड हॉल तिकीट असं एक टॅब दिसेल. तिथं क्लिक करायचंय तुम्हाला. मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सगळं स्टेप व्यवस्थित सांगितल्यात आणि त्याच्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट नवीन आलेलं आहे, तर ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचंय आणि पाहायचंय चेक करून, की तुमची एक्झाम ही कोणत्या तारखेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे तो त्याचं नवीन हॉल तिकीट डाउनलोड करून घेतलंच पाहिजे. म्हणजे त्याशिवाय समजणार नाही आपल्याला, की नक्की त्याची एक्झाम कधी आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती खरंच खूप इम्पोर्टंट होती. मी हा रात्रीच्या वेळेस व्हिडिओ बनवतोय आणि लगेच मी हा टाकणार आहे व्हिडिओ. त्याच्यामुळे काय करायचंय तुम्हाला, की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं. कारण इथून पुढे पहा, इथून पुढे जोपर्यंत तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणार नाही, तर तोपर्यंत काही ना काहीतरी चेंजेस करत राहणार आहे. म्हणजे ते कॅप राउंड्समध्ये असो, ॲन्सर कीजमध्ये असो, रिझल्ट्समध्ये असो. त्याच्यामुळे त्या प्रत्येक चेंज जर तुम्हाला सर्वप्रथम जर जाणून घ्यायचं असेल, तर आपल्या चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग मला सांगा, हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटलाय तुम्हाला? तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ऑल द बेस्ट.